हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी मिनी ब्लॉग सुरू करत आहे. तर आम्ही आज चाललो आहे मिनी ब्लॉग सुरू महालक्ष्मी करत आहे. सरस, आम्ही चाललो आहे महालक्ष्मी जे सरस आहे जे रेशीम नागपूरला सुरू बागमध्ये झालेला आहे. सगळ्यात मोठा मेला 11 असतो हा. तारखेपासून सुरू झालं. जवळपास 400 स्टॉल इथे बुक झालेले आहे आणि तिथे मसाले वगैरे आणि स्पेशल हे वुमन्ससाठी आहे. ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जातं. त्यातल्या त्यात इथे फूड स्टॉल आहे 100च्या जवळपास. तर आम्ही खूप मजा केली आणि आता 23 तारखेपर्यंत हे सुरू राहणार आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की या, एकदा नक्की बघा. खूप छान इथलं म्हणजे वातावरण आहे. आम्ही निघालो आधी किड्स झोनमध्ये चल म्हणे, तर आम्ही दुसरीकडे गेलो जिथे कल्चर प्रोग्राम सुरू होता. तिथे कुशल बद्रिके वगैरे असे आर्टिस्ट आलेले होते आणि असे रोज येत राहतात तिथे. मग तिथनं आम्ही निघालो यांना, कारण सर्वांना भूक लागली होती. आम्ही पहिले फूड स्टॉलकडे गेलो. तिथे मग ज्यांना जे खायचं होतं ते खाल्लं आणि अचानकच मग तिथे यांचा एक भाऊ भेटला, म्हणजे माझे भासरे आणि जाऊ वगैरे. तर मग छान गप्पा गोष्टी झाल्या, त्यांच्यासोबत पण आम्ही खाल्लं. त्यानंतर तहान लागली. एवढ्या साऱ्या बॉटल ठेवल्या होत्या. समीरला म्हटलं त्यातली एक बॉटल घ्या. मग तरी या दोघांना भूक राहिलीच होती, तर यांना स्प्रिंग पोटॅटो घेऊन दिले. त्यानंतर आम्ही तिथनं निघालो. मग किड्स झोनकडे गेलो आणि तिथे झाला एक पोपट. किड्स झोनमध्ये गेल्यावर श्री आणि फाल्गुनी एवढ्या उत्साहाने आतमध्ये गेले होते, तेवढ्याच उत्साहाने यांचा पोपट झाला. आम्ही वापस आलो, कारण तिथे एकच हे ठेवलेलं होतं लहान मुलांसाठी. मग पुन्हा यांना तिकडे जायचं होतं फूड झोनकडे. मग आम्ही पुन्हा एकदा फूड झोनमध्ये गेलो. मस्त एन्जॉय केला. असं आमचं महालक्ष्मी सरसचा टूर झाला आहे. भले आम्हाला ते भरपूर जवळ होतं, पण तरी पण आम्ही जाऊ नाही शकलो काही कारणास्तव. मग आम्ही वेळात वेळ काढून गेलो. तर 23 तारखेला आहे लास्ट दिवस. तर तुम्ही नक्की एकदा आवर्जून जा आणि खूप छान आहे, खूप छान म्हणजे कल्पना आहे ती. तर नक्की या. थँक्यू फॉर वॉचिंग आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि काय इम्प्रूव्हमेंट करायचं ते पण सांगा.